7 वाजेपासून बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये मतदानाला सुरुवात झाली आहे। जे महायुतीचे अधिकृत उमेदवार आहे आमदार संजय गायकवाड यांनी सपत्नीक मतदान केलेले ते आपल्यासोबत आहे, त्यांच्यासोबत आपण बोलणार आहोत। आमदार साहेब, तुम्ही मतदान केलंय, काय भावना आहे पहिली? चांगली भावना आहे आणि खूप लोकांमध्ये उत्साह दिसतो। ज्येष्ठ नागरिक आणि बरेचसे लोक सकाळपासून महिलांनी पण रांगाच्या रांगा लावलेल्या आहेत आणि असं चित्र आम्ही कधी पाहिलं नाही। म्हणजे कोणाला घरातून जाऊन मतदानाला चला असं फार काही विनवणी करण्याची गरज पडत नाही। लोकांमध्ये या पवित्र लोकशाहीच्या महोत्सवाचा अतिशय चांगला सकारात्मक परिणाम दिसून येतोय की आपल्या मतातनं आपल्या देशाचा प्रमुख किंवा राज्याचा प्रमुख घडतोय, आपण मतदानाला गेलं पाहिजे या भावनेतनं मतदार बाहेर पडतात आहे। आणि बाहेर पडल्यानंतर अगदी खूप सुंदर असं स्माईल देतात किंवा हात उंचावून पटकन सांगतात आम्ही मतदान केलं, म्हणजे मतदान केल्याचं त्यांना अभिमान त्या ठिकाणी वाटून राहिलेला आहे। तरुणांनी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये याच्यात सहभाग घ्यावा, जे नवतरुण त्या ठिकाणी आहे, आणि घराघरातून जे काही मतदान राहिलं असेल त्यांना काढण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून या एवढ्या मोठ्या लोकशाहीच्या उत्सवाचं सार्थक ठरेल। अनेक म्हणताय की माझं मतदान म्हणजे विकासाला मतदान। तुम्ही बुलढाणा विधानसभा मतदारसंघ असो की बुलढाणा शहर असो, मोठ्या प्रमाणात विकास केला आहे, काय सांगा? नाही, मतदारांचे हावभाव पाहून समजतं की हे लोक यांना विकास पाहिजे आणि मी तो केला आहे आणि विकासालाच मत त्या ठिकाणी मला मिळणार आहे। ना जातीवर, ना पातीवर, ना धर्मावर, केवळ विकासावरच मतं मला मिळतील। जे मतदानासाठी बाहेर पडत नाही अशांना काय म्हणणार आहे आपण? मी त्यांना आग्रहाचं विनंती करतो की आपण बाहेर पडा, आपला पवित्र हक्क बजावा, आणि आपण जर हक्क बजावणार नाही तर मग लोकशाहीला काही अर्थ उरणार नाही। म्हणून जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपण बाहेर पडून मतदान करावं। जे मतदान करत नाही त्यांना आग्रह करणार आहे की ते मतदानासाठी बाहेर पडा आणि त्यांनी मतदान करावे, असे आवाहन महायुतीचे उमेदवार आमदार संजय गायकवाड यांनी केलेले आहे। वसीम शेख, न्यूज 10 महाराष्ट्र, बुलढाणा। क्लासेस कशासाठी घेतले मी? Say no.